1300 रुपयाने बाजारभाव हे कोसळले आहेत, ही खरी बातमी आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचे बाजारभाव हे भरपूर प्रमाणामध्ये आत्ता आपल्याला घसरलेले पाहायला मिळतात। 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपयापर्यंत बाजारभाव हे खालच्या पातळीवरती आले आहेत। कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव मिळतो आहे, सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव आहेत आणि याची विक्री आपण केली पाहिजे की थांबवली पाहिजे, याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाची मळणी चालू आहे, काढणी चालू आहे आणि विक्री देखील चालू आहे। अशा वेळेस चांगल्या पद्धतीचे बाजारभाव हे आपल्याला मिळत होते, परंतु शेतकरी अशा चुका करायला लागल्यात की जेणेकरून व्यापारी हे बाजारभाव पूर्णपणे खालच्या पातळीवरती त्यांनी आणलेले आहेत। चुका कोणत्या करायला लागलेत? ओला माल विक्री, कसला देखील चांगल्या पद्धतीने वाळलेलं माल विकणं। अशा वेळेस आवक ही जास्त प्रमाणात वाढायला लागली आणि बाजारभाव हे खालच्या पातळीवरती यायला लागले। तर मग आपण संपूर्ण व्हरायटीचे बाजारभाव पूर्वीचे कसे आहेत आणि आत्ता कसे आहेत याविषयी आपण थोडक्यात बघू। सुरुवातीला जर विचार केला आपण वरून ही व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देणारी व्हरायटी। सुरुवातीच्या काळामध्ये ह्या व्हरायटीचे बाजारभावाचा जर विचार केला आपण तर 6,800 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हे पाहायला मिळत होते, परंतु आत्ताचा जर विचार केला आपण तर साधारणपणे 1,000 रुपये कमी या प्रमाणामध्ये आता आपल्याला याचे बाजारभाव हे पाहायला मिळतात। साधारणपणे 5,000 ते 5,500पर्यंत प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आता वरून या व्हरायटीला बाजारभाव पाहायला मिळतात। त्यानंतर दुसरी व्हरायटीचा जर विचार केला तर हा ब्राझील वाघ्या, हिचे बाजारभावाचा जर विचार केला सुरुवातीला 7,500 रुपये आपल्याला बाजारभाव हे पाहायला मिळत होते आणि आत्ताचा जर विचार केला चालू बाजारभाव 6,500 रुपये आपल्याला हा ब्राझील वाघ्या या व्हरायटीला पाहायला मिळतात। त्यानंतर ब्राझील वाघ्या फुल जो पूर्णपणे कलरचा असतो त्याला सुरुवातीच्या काळामध्ये 8,800 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आत्ता बाजारभाव सुरुवातीला पाहायला मिळत होते आणि आत्ताचा जर विचार केला आपण तर 7,500 ते 7,800 इथपर्यंत आपल्याला बाजारभाव हे आता पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पुणेला लासन किंवा डायमंड असेल यांना सुरुवातीच्या काळामध्ये 10,000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर होते, परंतु आता चालू बाजारभावाचा जर विचार केला आपण तर साधारणपणे 8,500 रुपयापर्यंत याला आपल्याला प्रति क्विंटल प्रमाणात दर हे पाहायला मिळत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 1,000, 1,500, 500 या प्रमाणामध्ये भाव घसरणं म्हणजे खूप मोठी ही शेतकऱ्यांसमोर आपल्याला आर्थिक ही घसरण पाहायला मिळते। ह्यावर्षी राजमा पिकाचे एकरी उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये कमी दिसायला मिळते आणि त्यामध्ये जर बाजारभाव कमी म्हटलं तर राजमा पीक हे ह्यावर्षी आपल्याला कसल्याही प्रकारचे परवडायसारखं दिसत नाही। त्यामुळे माल हा चांगल्या पद्धतीचा क्वालिटी मालच विक्री केली पाहिजे। तुम्ही कसला देखील माल विक्री केला तर बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा परिणाम हा दिसत असतो। आता शेतकऱ्यांसमोर असे प्रश्न निर्माण झाले आहेत की आपण राजमा पिकाची विक्री केली पाहिजे की आपण थांबलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीचा जर विचार केला आपण सुरुवातीच्या काळामध्ये भाव चढले होते, नंतर घसरणी झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाजारभाव हे चांगल्या पद्धतीने वाढले होते, परंतु ह्या वर्षी कशा पद्धतीने राहतात हे पुढचं भविष्य कोणच सांगू शकत नाही। त्यामुळे आपण आपल्या हिशोबाच्या अंदाजे राजमा पिकाची विक्री करायची की थांबायचं हे अवलंबून असतं। दुसऱ्याच्या हिशोबाने बाजारभावाची जी कसोटी असते किंवा बाजारभाव कमी जास्त होण्याचा जो टाईम असतो तो कोणालाच माहीत नसतो, त्यामुळे आपण आपल्या हिशोबाने राजमा पिकाची विक्री ही करावी। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल